नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 25 जून 2025 वार बुधवार। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। तर काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट सुद्धा देण्यात आले आहेत, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर जाणून घेऊया आज महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पाऊस असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तुम्ही व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे मित्रांनो आपले YouTube चॅनल आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण कोकणात आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, दापोली, कोरेगाव, सिंधुदुर्ग, मालवण, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सासवड, सातारा, विटा, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल। मात्र सोलापूर, पंढरपूर, अहिल्यानगर, जत, बारामती, दौंड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव, राजा, सिल्लोड, पैठण या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। मात्र नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, गेवराई, परळी, लातूर, धाराशिव या भागात मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, त्र्यंबक, वणी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला, अमरावती, मूर्तिजापूर, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, पुसद या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज या भागात झालेला पाहायला मिळेल। मात्र गोंदिया, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या भागात मोठ्या मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश्य पाऊस आज झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे। तसेच मित्रांनो, वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी तुम्ही वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। तर ही होती मित्रांनो आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट। ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील नक्की करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।